चला, आज गुरुवार 20 जून. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. पासष्टी हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण बुद्धीचे प्रकार पाहिलेले आहेत आणि बुद्धीमधलं स्वरूपानंदांच्या ओव्या पाहायच्या राहिलेल्या होत्या. आता धृतीचे आजपासून लक्षण पाहणार आहोत. पण तामसी धृतीची जी स्वरूपानंदांच्या ज्या ओव्या होत्या त्या अगोदर पाहूया. तामसी धृतीचं शेवटची ओवी फक्त आपली ज्ञानदेवांची सांगते. ऐसी बुद्धी करी कर्मचा निर्णय. बरोबर आहे. तिये धृतीचे हे विभाग, तिन्ही यथालिंग सांगितली चांग. अवधान दे. तर धृतीचेही आपले 3 प्रकार झालेले आहेत. परवा बुद्धीचे झालेले होते आणि आता पुढे ज्या धृतीचे 3 प्रकार सांगणार आहेत ते आज आपण बघणार आहोत. त्याच्या आधीच्या म्हटलं तसं स्वरूपानंदांच्या ओव्या फक्त बघूया. काल त्या ओव्या घेता घेताच वेळ संपली होती. आजही आधीच मला थांबवावं लागेल. राजमार्ग तोही आडमार्गा ऐसा. तामसी धृतीची वैशिष्ट्य होती बघा. वाटत असे जैसा तस्कराशी. तस्कराला राजमार्ग हा आडमार्गासारखा वाटतो. तसं ही जी तामसी बुद्धी आहे तिला चांगल्या वाटा, चांगलं वागणं आवडतच नाही. सगळं वाईट आडपडद्यांनीच तिला सगळं आवडत असतं. उजाडता दिन रात्र झाली ऐसे, साच वाटे जैसे निशाचरा. करंट्यासी दिसे कोळशाचा ढिग, असोनिया चांग धन राशी. तैसे स्वाधिकारे विहित जे येथे, पातक ते वाटे बुद्धी सिजा. अर्थ तो अनर्थ खरे तेची खोटे, गुण तोची वाटे दोष ऐसा. काय सांगू जे जे श्रुतीसी संमत, ते विपरीत मानी तेजी. तामसी ती बुद्धी जाणावी अर्जुना, पुसावया कोणा नको येथे. काय उक्त होय रात्रीचा समय, दिनधर्म कार्य करावया. आत्मबोध रूपी कुमुदा लागोन, फुलविता पूर्ण चंद्रमातू. तया तुझ ऐसे बुद्धीचे त्रिविध, सांगितले भेद स्पष्टपणे. ऐसी बुद्धी करी कर्माचा निश्चय, तेथे जी आश्रय होय धृती. तया धृतीचेही विभाग जे 3, तयांचे लक्षण ऐक आता. आता आपल्याला धृतीचं लक्षण पाहायचे. सात्विकी धृती श्लोक आपण अभ्यासलेला आहे भगवद्गीतेमध्ये, तोच पुन्हा इथं शिकायचा आहे. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया, योगेना व्यभिचारण्या धृती सा पार्थ सात्विकी. यया धृत्या, यया म्हणजे ज्या आणि धृत्या म्हणजे धृतीने. मन प्राण इंद्रिय क्रिया धारयन्ते.
धारयते, मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या ज्या क्रिया आहेत त्या रोखून ठेवतो. धारयते म्हणजे रोखून ठेवतो, धारण करतो. आणि काय करतो? योगेन, योगमध्ये अष्टांग योगापैकी धारणा हा एक आहे. आणि अव्यभिचारिण्या, अव्यभिचारिण्या म्हणजे न जाणणाऱ्या, अतुलनीय, अव्यभिचारी अशा धैर्यानं, धृती, अशी जी धृती आहे ती सात्विक धृती होय. आता धृतीचा अर्थ इथं सगळ्यांनी धैर्य घेतलेलं आहे. धृतीचा दुसराही अर्थ आपण पाहिलेला आहे, धारणाशक्ती. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर शिकायची असेल, समजून घ्यायची असेल तर सतत तिच्यावरच लक्ष केंद्रित करणं हा एक भाग, त्याला धृती म्हणजे धारणा म्हटलं जातं. आणि इथं त्यांनी सांगितलं बुद्धीप्रमाणे धैर्य. तर मनामध्ये काहीही न आणता अष्टांग योगाला कधीही न सोडून जाणाऱ्या अशा धैर्यानं प्राण, इंद्रिय आणि मन यांच्या ज्या क्रिया साधक जो धरून ठेवतो, रोखून ठेवतो, त्याला सात्विक धृती किंवा सात्विक धैर्य किंवा सात्विक धारणा असं म्हणतात. उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल. तरी उदेलिया दिन करू, चोरीसी थवके अंधारू, का राजा अव्यवहारू कुंठवी जेवी. दिनकर म्हणजे सूर्य, उदेलिया म्हणजे उगवला असता. सूर्य उगवला काय होतं? चोरीसी धोके अंधारू, म्हणजे चोराला किंवा चोऱ्या, चोरी म्हणजे चोऱ्या म्हणायचं, त्या थोपवल्या जातात किंवा त्या नाहीशा होतात. जसा अंधार नाहीसा होतो तशा त्या चोऱ्या पण थांबल्या जातात, थोपवल्या जातात. का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी. किंवा राजाज्ञेमुळं काय होतं? अव्यवहारू म्हणजे वाईट व्यवहार, न करण्याजोगे व्यवहार म्हणजे निंद्य कर्म. कुंठवी म्हणजे थांबवल्या जातात. वाईट क्रिया किंवा वाईट कर्म ही थोपवली जातात. राजाने जर सांगितलं की कोणीही आता बाहेर पडायचं नाही, तसं किंवा 144 कलम वगैरे आपल्याकडे लावतात बघा, 5 जणांपेक्षा जास्ती लोकांनी एकत्रित यायचं नाही. म्हणजे एकदा आज्ञाच झाली राजाची की सगळ्या गोष्टी थोपवल्या जातात. तसं सूर्य उगवला की ह्या चोऱ्या बंद पडतात, अंधारावर बंधन येतं, लगेच उजेडच होतो. असं झालंय का? सूर्य उगवलाय म्हणून आपल्या गावामध्ये उजेड आहे, आपल्या गल्लीमध्ये उजेड आहे आणि गावातल्या दुसऱ्या ठिकाणी अंधार आहे, असं होत नाही. अजून एक उदाहरण देतात. नाना पवनाचा साटू, साटू म्हणजे वेग, पवन म्हणजे वारा. नाना पवनाचा साटू, वाजिनलिया नीटू, अंगेसी बोभाटू सांडिती मेघ. आता सोसाट्याचा जो वारा असतो तो व्हायला लागला, त्याचा वेग कसा असतो बघा. तर तो इतका वेग असतो वाऱ्याचा, वाजिनलिया नीटू अंगेसी बोभाटू सांडिती मेघ. म्हणजे मेघ असतात, त्या मेघांचा गडगडाट सुद्धा तिथं नाहीसा होतो आणि ते जणू काही शांत होतात. जे वाऱ्याने आपण म्हणतो ना पाऊस घालवला बघा, तेच इथं सांगितले. म्हणजे इथं श्रेष्ठ कोण झालाय? वारा. पवनाचा साठू, वाजिनलिया नीटू, वाजिने म्हणजे वाजायला लागला की तो मोठ्या घोंग 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 असा वाज व्हायला लागला, सोसाट्याचा वारा व्हायला लागला की सांडिती मेघ, सगळे मेघ जे आहेत ते त्यांचा गडगडाट थांबून जातो, त्यांचा आवाज थांबून जातो. किती उदाहरणं दिलीत बघा. पुढचं उदाहरण बघा. अगस्तीचे निदर्शने
सिंधू घेऊनी ठाती मौने, चंद्रोदयी कमळवने मिठी घेती. तुम्हाला पुराणातलं कथानक माहिती असेल की अगस्ती ऋषींनी त्या कालकेय आणि त्या दैत्यांना शोधून काढायचं होतं आणि ते समुद्रामध्ये इलवल आणि कालकेय लपून बसले होते. मग आता एवढ्या समुद्रात कुठं शोधायचं हो? म्हणून त्यांनी सोपं काय केलं, आचमन घेतात तसं असं पाणी घेतलं आणि तो समुद्र अख्खा पिऊन टाकला. सगळा समुद्र रिकामा झाला आणि ते दैत्य कुठं लपून बसलेत ते बरोबर शोधता आले. एवढं धैर्य पाहिजे. अगस्तींचं धैर्य सोपं नाही आहे, साधं नाही आहे. मग अशा वेळेला समुद्र काय करतो, मौन धारण करतो. त्या अगस्तींच्या पुढे समुद्राचं काही चालतच नाही. अजून पुढची उदाहरणं देत आहेत. आणि चंद्रोदयाबरोबर चंद्रोदयी कमळवने मिठी देती. चंद्रोदय झाल्या कमळांची वनं कोणती, सूर्यामुळं उगवलेली सूर्योदयी कमळं जी असतात ती सगळी मिठी देती, म्हणजे ती मिटून जातात. सूर्यविकासिनी कमळं चंद्र उगवताच मिटून जातात. म्हणजे इथे चंद्र श्रेष्ठ ठरलाय सूर्यविकासी कमळांपेक्षा, कारण सूर्यविकासी आहे ती. सूर्य मावळला की चंद्र उगवतो, चंद्र उगवला की ही कमळं मिटतात. तशी दुसरी पण आहेत. सूर्य उगवला की चंद्रोदय झाल्यानंतर जी निळी निळी कमळं असतात ती मिटून जातात, कुमुदिनी म्हणतात त्यांना. अजून एक उदाहरण देतात. हे असो पावो उचलिता, मदमुख न ठेविती खाला, गाजोनी पुढा झाला सिंहू जरी. आता सिंहाच्या पुढे मदमुखी ठेविती खाला, गाजोनी पुन्हा आला सिंहू जरी. आता इथं उदाहरण त्यांना द्यायचे, म्हणायचे की मदोन्मत्त जो हत्ती आहे मदमुखी, मदमुख न ठेविती खाला, खाला म्हणजे खाली, मदमुख म्हणजे जो मदोन्मत्त हत्ती, त्या हत्ती असा शब्द सरळ वापरला नाही, मदमुखच म्हणलं त्याला. तर मदोन्मत्त हत्ती जो असतो तो काय करतो, पावो उचलिला. हे असो पाव उचलिला, त्यांना असा पाय उचललेला असतो. न ठेवती खाला, तो खाली ठेवत नाही कधी. गाजोनी पुढा झाला सिंहू जरी. गाजोनी म्हणजे गर्जना करीत, गर्जना करीत समोरून सिंह जरी आला तरी तो मदोन्मत्त हत्ती आपला पाय काही खाली ठेवत नाही, म्हणजेच माघार घेत नाही. आता आपल्याला नेहमी वाटतं जंगलाचा राजा सिंह आहे म्हणजे हत्ती हा त्याच्या पुढे नतमस्तक होईल किंवा मागे जाईल. नाही, आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की सिंहाची शेवटची मर्यादा काय आहे, हत्तीला मारणं. पण त्यानं तिथंच थांबलं का पाहिजे, कारण तसा हत्ती त्याच्यापेक्षा वरचढ असतो. म्हणून आता त्यांनी म्हणले हत्ती पण सिंहाला घाबरत नाही, पाय उचललेला आहे, तो बाहेर चाललेला आहे, पुढे चाललेला आहे. पण गर्जना करत येणारा सिंह जरी दिसला तरी तो त्या ठिकाणी माघार घेत नाही. तो हा पाय काही आपला मागे उचलत नाही, खाली ठेवत नाही. याचाच अर्थ काय की हत्तीसारखं धैर्य पाहिजे, घाबरायचं नाही काहीही प्रसंग आला तरी. म्हणून आपल्याला सात्विकी धृती पाहतोय आपण. त्याप्रमाणे शेवटी म्हणतात तैसा धीरू उठलिया अंतरू, मनादिके व्यापारू सांडिती उर्मी. त्याप्रमाणे अंतःकरणात, अंतरू म्हणजे अंतःकरणात धैर्याचा उदय झाला की, धीरू म्हणजे धैर्य. आपण म्हणतो ना धीर धरावा, धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी. आपल्या अंगात जर धीर असेल, धैर्य असेल ना, कुठल्याही संकटावर आपण मात करून जाऊ शकतो. पण काही लोक एवढ्याशा कारणाने गर्भगळीत होतात. कसं माझा निभाव लागणार त्यांच्या पुढे. पण कित्येक महिला पाहिलेल्या आहेत केवढ्या धैर्याच्या असतात. एकदम आठवलं बघा, थोडा काळ पुढं गेलेला आहे, चैत्र महिन्यातली गोष्ट आहे. हनुमान जयंतीच्या वेळेला पारतंत्र्याच्या काळात
संगमनेरला आमच्या इथं मोठं मंदिर आहे, मोठा मारुती म्हणतात. आणि आपली रामनवमी झाली की जन्माचा मोठा उत्सव व्हायचा. नंतर हनुमान जन्म. तर त्याच्या दिवशी तो जो रथ आहे, मोठा रथ आहे, तर त्याच्यावरती हनुमंताची मूर्ती ठेवून गावातनं तो मिरवणूक काढायची असायची. खूप म्हणजे कित्येक शेकडो वर्षांचा तो हे होता, पायंडा होता, पद्धत होती. पण इंग्रजांच्या काळात त्यावेळच्या त्या अधिकाऱ्यानं त्याच्यावर बंदी घातली. त्यांनी सांगितलं, उद्या मिरवणूक वगैरे काढायची नाही, काढली तर तुम्हाला सगळ्यांना गोळ्या झाडल्या जातील. आता सगळे लोक घाबरले. आपल्या प्राणावर कोण एवढे होणार आहे, उदार होणार आहे. पण आता त्या आजींचं नाव विसरली मी. तर त्या ज्या आजी होत्या, एक म्हाताऱ्या वृद्ध, त्यांनी सगळ्या महिलांना सांगितलं, सकाळी बरोबर बाहेर यायचं आणि आपण तो रथ हलवायचा म्हणे, काढायचाच बाहेर, कोण काय करते बघू. त्या पुढे वर बसल्या, सगळ्या महिला त्याच्या पाठीमागे. तो रथ हाकायला सुरुवात केली. 4 पावलं रथ पुढं गेला. तो अधिकारी तिथे आला. म्हणला, कोण तुम्ही, कोण, काय चाललंय? ती म्हणली, तिने अगदी मोठ्या ह्याच्यातच आवेशातच बोलायला सुरुवात केली, मेल्यानो, हा मारुतीचा रथ जर तुम्ही ओढून देत नसला तर आता तुमचंच मरण आलं म्हणून समजा. आम्ही सगळ्याजणी मिळून तुमच्यावर हे करणार. आणि त्यांनी हे सुरू केली, त्यांच्यावर कुरघोडी करायला सुरुवात केली. सगळे ते साहेब आणि त्यांचे हे सगळे पळून गेले बघा. आणि तेव्हापासून अजून पद्धत अशी आहे की दर हनुमान जयंतीला पहिल्यांदा थोडासा रथ हा महिला ओढत नेतात आणि मग पुरुष त्याच्यावर सज्ज होतात. हे धैर्य एकदम आठवलं मला की स्त्रियांचं सुद्धा, तर झाशीची राणी माहितीच आहे, अहिल्याबाई माहितीच आहे, अशा कितीतरी महिलांनी सगळी आपली हे मोठी कारकीर्द गाजवलेली आहे, किती कार्य केलेली आहेत, न घाबरता, न डगमगता. तर आपल्या कशाचाही विचार न करता अंतःकरणात जर एकदा धैर्याचा उदय झाला तर मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया ह्या तिथल्या तिथंच थांबतात. कुणीही काही करू शकत नाही. वैयक्तिक स्वतःसाठी बोलायचं झालं तर धैर्य असं पाहिजे की सगळ्यावर त्यांनी मात करायला पाहिजे. चला, एकदम आठवलं. आणि तो प्रसंग फारच, म्हणजे आत्ता यावर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो मुद्दाम, कारण सकाळी सकाळीच निघतो तो रथ. आणि तो निघाला की एक बघायला वेगळा उत्साह येतो, मोठं सामर्थ्य आपल्यामध्ये पण आल्यासारखं वाटतं. आणि त्या आजीबाईंची आठवण म्हणून सगळेजण तो उत्सव जोरात पार पाडतात. बघा, थांबे चौर्य कर्म, लोपतो अंधार, गगनी भास्कर उगवता, नातरी राजाज्ञा जैसी हातो हात, थांबविते येथ निंद्य कर्म, गर्जने सहित नष्ट होती मेघ, देखताची वेग पवनाचा, सिंधू जैसा राहे धरोनिया मौन, होताची दर्शन अगस्तीचे, मिटोनिया जाय पद्मसमुदाय, चंद्राचा उदय होता जैसा, नातरी सामोरा गर्जना करीत, येता वचित सिंहराज, उचलिला पाय तैसाची तो तेथ, राहे मदोन्मत्त हत्तीचाही, तैसी धृती जी का उठता अंतरी, मनादी कसारी स्तब्ध होती, होत्या इंद्रियांच्या विषयांची गाठी, सुटोनी त्या जाती आपोआप. आता अजून पुढे काही ओव्या आहेत त्या बघूया. इंद्रिया विषयांची या गाठी, अपैसया सुटती किरीटी, मना मायेचा पोटी रिघती दाही. आणि मग एकदा हे धैर्य, अपैसया म्हणजे सहजच, एकदा हे जागं झालं रे झालं, अंतःकरणामध्ये धैर्याचा उदय झाला रे झाला की इंद्रिय आणि त्यांच्या विषयांच्या गाठी, इंद्रिय आपल्याला माहिती आहेत 5 ज्ञानेंद्रिय, तर रोज त्याचा विषय कुठेतरी येतो. आता दासबोधातही तोच विषय झालेला आहे, ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी. तर त्या प्रत्येकाचा विषय, चक्षु म्हणलं की त्याचं रूप, रसना म्हणलं की रस, घ्राणेंद्रिय म्हणलं की गंध, चक्षुरेंद्रिय आपलं श्रोत्रेंद्रिय म्हणलं की शब्द ऐकण्याचा,
आणि त्वगिंद्रिय म्हणलं की स्पर्श. तर ह्या प्रत्येक हा जो विषय आहे त्या विषयांच्या गाठी आपोआप तुटून जातात, गळून पडतात. म्हणजेच ते विषय राहतच नाहीत डोक्यात. त्याच्या विषयातीत होतो आपण, त्याच्या आहारी जात नाही. खूपदा बघा ठरवतो आपण की आज अमुक अमुक करणार म्हणजे करणार. आता त्या निर्जला एकादशी दिवशी ठरवलं की आपल्याला जेवढा निभेल तेवढा निभूया. पण 12-1 झाले की कुठला दम निघतोय. पाणी तरी प्यावं वाटते, फळ तरी खावं वाटते. पण जेव्हा ज्या वेळेला अंगात ताकद असते तेव्हा 24-24 तास काय 3-3 दिवससुद्धा आपण उपवास तसे काढलेले असतात. आता हळूहळू वयानुसार काही गोष्टीवर मर्यादा येते, पण तरीसुद्धा निश्चय तर पक्का पाहिजे की नाही आज आम्ही जेवणार नाही. एवढा केला तरी खूप झालं. मग आता इथं काय सांगतात की ही जी 10ही इंद्रिय आहेत त्यांचे जे विषय आहेत ते सगळे गळून पडतात. म्हणजे विषयांच्या गाठी जणू तटतट तुटून जातात. पुढं काय म्हणतात, रिघती दाही, दाही बरं का, मना मायेचा पोटी रिघती दाही. आणि मग ही जी 10 इंद्रिय जी आहेत ही काय करतात तर मायेचा पोटी म्हणजे मायेच्या म्हणजे आईच्या पोटात, रिघती म्हणजे शिरतात. ही 10 इंद्रिय मातेच्या आईच्या मनोरूपी मातेच्या कुशीत विसावतात. याचाच अर्थ काय की ते मनही शांत होतं आणि 10 इंद्रिये पण शांत होतात. ती अजिबात अशी डोकं वर काढून कुठलंच काही म्हणत नाहीत, मला हेच करायचं आहे, मला तेच करायचं. आता माझी मुलगी काल सांगत होती की एक तिच्या मैत्रिणीचे वडील होते आणि खूप त्यांना सारखं चंचल, हे कर ते कर ते कर, 1 मिनिट शांत बसायचे नाही. पण ती सांगत होती त्यांनी तो विपश्यनेचा क्लास केला आणि तेव्हापासून एकदम त्यांच्या मनोवृत्ती सगळ्या शांत झाल्या. सारखं हे पाहिजे ते पाहिजे, असं तिकडं जाऊ दे, काही नाही म्हणली. आता एकदम शांत स्थिर झालेले आहेत. मग ध्यान धारणा मन ह्याच्यामध्ये मन रमायला लागला. नाही तर माणसाचं मन सारखं या विषयांकडेच धावत असतं. तशी ती जनावरं प्राणी असे धावत असतात एकमेकांच्यावर, तसे हे आपण विषयांच्या मागे धावत असतो. तर ते धावणं थांबतं आणि मग ती जणू काही मनाच्या मनरूपी आईच्या कुशीत शांत होतात. ही कल्पना तर किती छान सांगितली बघा ज्ञानदेवांनी. अपैसेया सुटती किरीटी, अपैसेया म्हणजे सहज आपोआप म्हणतो तसं. आणि मना मायेचा पोटी रिघती दाही, मनरूपी माईच्या म्हणजे आईच्या पोटात ही शांत विसावतात, शिरतात. अधोर्ध्वम गुढे काढी, प्राणनवांची पेंढी, बांधोनी घाली उडी मध्यमे माझी. 6वा अध्याय 8वा. आता ज्ञानदेवांनी जे सगळं हे सांगितलेलं आहे, आपला योग सांगितलेला आहे आणि तो आता इथं पुन्हा ते सांगतायत. काय काय सांगतायत की अध आणि ऊर्ध्व गुढे काढी, म्हणजे जे धैर्य जे आहे आपलं ते कसं हे होतं तर अधोभाग म्हणजे आपला जो अपान वायू बाहेर पडतो तिथे, परवा एकदा शब्द आलेला होता. आणि ऊर्ध्व म्हणजे आपल्या इथे उदान वायू. तर अपान वायू आणि आपल्या नासरंध्रातून वाहणारा प्राणवायू ऊर्ध्व म्हणजे इथून. तर ह्यांच्या वाहण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या नाहीशा होतात. प्राण नावाची पेंडी बांधून निघाली उडी, आणि जणू काही पेंडी असते की नाही 9 वायूंची जुडी किंवा पेंडी म्हणतो ना आपण, गवताची जुडी किंवा दुर्वांची जुडी, तसं गवताची पेंडी म्हणतात, तसा तो पेंडी. तर ती पेंडी जणू काही 9 वायूंची जुडी करायची आणि मग प्राण अपान व्यान समान उदान, पुन्हा सगळे जे उपवायू आहेत नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजय. तर धनंजयाचा उल्लेख नाही केला, फक्त नाग कूर्म कृकल आणि देवदत्त हे 4 वायू. कारण धनंजय वायू फक्त मृत्यूनंतर कार्य करत असतो. तर असे हे 9 वायू हे एकवटतात आणि मग काय करतात, बांधो निघाली उडी मध्यमे माझी. मध्यमेमध्ये म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये, इडा पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आहेत. तर त्या मध्यमेमध्ये म्हणजे सुषुम्नेमध्ये या सगळ्या 9 वायूंचा समूह म्हणजे ती जुडी एकवटून त्या सुषुम्नेमध्ये प्रवेश करतात आणि सगळे शांत राहतात.
ते वायूसुद्धा खटपट करण्याचं सोडून देतात. पुढे काय होतं, संकल्प. पुढचे फार सुंदर आहे बघा, इतकी छान कल्पना दिली आहे. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे, बुद्धी मागीलकडे उगीची बैसे. आता मन काय करतो हो, आत्ता ठरवलं ज्ञानेश्वरीचा वर्ग करायचा आणि त्याच क्षणी काहीतरी आपल्या नातवांनी सांगितलं की आजी आज माझ्याबरोबर आत्ता मला तुला बागेत यायचं आहे. आता आला प्रश्न, संकल्प केला ज्ञानेश्वरीचा क्लास करायचा आहे आणि त्या मुलांनी संकल्प केला आहे बागेत जायचं आहे. शेवटी आपण काय म्हणतो, जाऊ दे ताई पाठवणार आहेत यूट्यूबवर, ऐकू संध्याकाळी, पण आता नातवाला दुखवायला नको, त्याचं रडं नको, नाही तर तो क्लासही करून देणार नाही. चाललो म्हणजे मन संकल्प विकल्प करत असतं. तर हे संकल्प विकल्पाचं जणू काही मन लुगडं नेसत असतं. ही कल्पना मला फार आवडली. आणि ते काय करतो, सांडूनी मन उघडे, म्हणजे ते संकल्प विकल्पाचं लुगडं सांडून द्यायचं, म्हणजे सोडून द्यायचं, फेडून टाकायचं. आणि मग कसं करायचं, सांडूनी मन उघडे. आणि मन हे उघडं करायचं म्हणजे काय, निसंकल्प करायचं, संकल्पहीन करायचं. आत्ता हे मग ते काही नाही. म्हणून योगाची व्याख्याच केलेली आहे. योग हा चित्तवृत्ती निरोध हा. चित्तामध्ये क्षणाक्षणाला जे तरंग उठतात विचारांचे, त्याला वृत्ती म्हणलेलं आहे. आणि त्याला बंधन घालणं म्हणजे निरोध करायचं. तसं या मनामध्ये जे संकल्पाचे सतत तरंग उठतात ते काढून टाकायचे, म्हणजे निसंकल्प करायचं. आणि मग काय करायचे, बुद्धी ही मागिलेकडे उगीची बैसे. मनानंच सगळे निश्चय संकल्प बंद केले तर बुद्धी काय करणार आहे. बुद्धी आपली पाठीमागं उगीचच बसते, म्हणजे गुपचूप बसते. मन शांत तर बुद्धी शांत. मन सारखी वळवळ करायला लागली की बुद्धीला त्याच्यावर काहीतरी एकतर कंट्रोल तरी करावा लागतो, नियंत्रण तरी घालावं लागतं, नाही तर त्याच्याप्रमाणे करत राहावं लागतं. चांगला असेल संकल्प तर बुद्धी ठरवते, ठीक आहे करूया, नको क्लासच करू. त्या बाळाला समजूत घालते, बाळा फक्त अर्धा तास, 40 मिनटं झाली की तुझं बोट धरून जे मी जाणार ते बागेत, मग आपण 2 तास खेळू. आणि आत्ता गेलो तर काय होईल, 5 मिनिटात बागेतनं परत यावं लागेल. नको. ती बुद्धी बरोबर गप्प बसते, कोपऱ्यात जाऊन बसते. मला ही कल्पना इतकी आवडली ना, की अशी जर आपण प्रत्यक्षात अंमलात आणलं, आणि आणतोच आपण बऱ्याच वेळेला, अशा या मनाला जास्त अगदी खतपाणी घालत नाही, पण कधी कधी नाईलाज असतो आणि आपल्यालाही पलीकडे जावं लागतं. तर हे मला फार आवडलं की उगीची बुद्धी ही मागिलीकडे उगेची बैसे. ती बुद्धी आपली उगा म्हणतो ना आपण, उगा गप्प बस, तसे ती गप्प बसते. ऐसी धैर्यराजे जेणे मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती. आणि मग ह्याप्रमाणे मन प्राण इंद्रिय यांना आपापल्या ज्या क्रिया करायच्या आहेत, चेष्टा म्हणजे त्यांच्या क्रिया आणि त्यांचे परस्पर संबंध संभाषण, हे सांडवी जती. हा जो धैर्यराज आहे, हे जे धैर्य आपल्याजवळ आलेलं आहे ते सांडून टाकतं, म्हणजे ते सगळ्यात टाकून देतो, त्यांच्या सगळ्या क्रिया पण आणि त्यांच्यातले परस्परातले संबंध पण. आपण म्हणतो एक इंद्रिय काम करत असतं, पण एका वेळेला सगळे कामाला लागतात की नाही. ऐकायचं असलं तरीसुद्धा डोळे आपले काहीतरी बघतच असतात, समोर काय चाललं असेल त्याचा सुगंध घेत असतं घ्राणेंद्रिय, त्वचेला काहीतरी स्पर्शाचं ज्ञान होत असतं. म्हणजे सगळी इंद्रिय आपापल्या क्रिया टाकून गप्प बसतात. तो धैर्यराज काय करतो, सगळ्या इंद्रियांना गप्प करतो, बसा शांत जरा, काही करू नका. डोळे असले तरी शांत डोळे मिटून बसा, कान असले तरी कानात काही अगदी बोळेसुद्धा घालून लोक बसतात बाबा, की कुठल्याच इंद्रियाचं काम नको चालायला. म्हणून ही कल्पना आपण लक्षात घ्यायची की हा धैर्यराज, सात्विक धैर्यराज आपल्या सगळ्या कृती बंद करतो. 41 पर्यंत झालेत, आपण 41च्या अजून एक घेऊया. मग आघवीची सडी ध्यानाचा तुला मढी,
कोंडी जती निरवडी योगाची ही पण कल्पनाच आहे. मग हे जे धैर्य आहे ते काय करतं तर सगळी मनादी इंद्रिय योगाच्या कौशल्यानं ध्यानाचा आतुला मडी कोंडी जती निरवडी. कोंडी जती म्हणजे कोठडी. जणू काही ही सगळी इंद्रिय मन ह्या सगळ्यांना त्या ध्यानाच्या कोठडीत बंदिस्त करतात, कोंडून ठेवतात. योगाची योगाच्या द्वारे ध्यान लावून सगळ्यांना कोंडून ठेवलं. आपण म्हणतो का नाही, डोळे आत घ्या, डोळे मिटून घ्या, अंतरंगात बघा, ओंकारावर चित्त ठेवा, सगळ्या प्राणांच्या क्रिया कशा चालल्या आहे, श्वास येतोय, श्वास बाहेर जातोय, किंवा काही काळ श्वास रोखून धरा. या सगळ्या योगाच्या द्वारे या सगळ्या इंद्रियांच्या क्रियांना बंद करून टाकायचं आणि त्या सगळ्यांना ध्यानाच्या कोठडीत ठेवायचं. 742 पर्यंत उभ्या झालेल्या. खाली असते 1-2च होते अजून. दहा ही इंद्रिय हे मगाशी झाले. आणि नव वायू सहवर्तमान प्राण होय लीन सुषुम्नेत. संकल्प विकल्प सोडून लुगडे सर्वथा उघडे होय मन. मग जाऊन या बुद्धीची या मागे स्वस्थ होऊ लागे एकाएकी. ऐसी धृती जी का मन प्राणेंद्रिया लावी सोडावया स्वव्यापार. मग योग बळे सडिती समस्त कोठी कोठडीत ध्यानाची या. इथपर्यंत झाल्या तोव्या. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिम भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोक विश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.